मित्रांनो तुमचं स्वागत आहे माझ्या एका नवीन अशा ब्लॉगमध्ये. सुयश आपल्याला दिसले काहीतरी काम करताय नाही का? सुयश इकडे बघा तर. सुयश ए भाई आमचे सुयश ज्ञान देत राहता. आमचे पेंटिंग काम चालू आहे त्यांच्या घराचं. कलरिंग चालू म्हणजे पेंटिंगच म्हणता ना त्याला. कलरिंग म्हणता घराला पेंटिंग नाही करत, पेंटिंगच म्हणता. कलरिंग म्हणता. हा भाऊ याचं म्हणणं पेंटिंग कलरिंग काय असतो. आपण एका पुस्तकावर करतो, सॉरी एका याच्यावर करतो, काय शीटवर. हा कलर हा घराला देतो आपण. हा ना झालं याचं कौतुक करून झालंय. हे पेंटिंग चालू आहे यांची. कलरिंग चालू आहे, पेंटिंग. हा कलरिंग चालू आहे भाऊ तुझ्यासाठी. कलरिंग चालू आहे. तुम्ही जेवढे सबस्क्राईब केले ना त्यांना सुधरावा जरा. माणसाने नीट बोलायची पद्धत राहावी. हे कापरे कालच आजारी पडला आता. हा मी आजारी पडलो. हा अवस्था पाहू शकता केस कशी. 2 इंजेक्शन घेऊन आला आता. एकच 2 घेतले ना? नाही एक नाही बोला 2 मुली नाही एकच टोचलं त्यांनी. दुसऱ्याची ताकद नव्हती त्याच्यात. आम्हाला कॉल करून सांगतो घेऊन जा, मला काहीच पण हे नाही. हराम गळून पर काय पडलेले. नंतर नाही. आम्हीच पाठवली ती गाडी. हा चल ती गोल्याच्या पप्पाची होती. चल पडवून एक नको. मिनिटं, बंद करा निशाद, एक मिनिटं. आलो आहे. तर मित्रांनो आम्ही आलेलो आहे आता आमच्या गेम प्लेच्या ठिकाणी. सस्ता गेम प्लेच्या ठिकाणी पण ठीक आहे. इथं सर्व क्रिकेट कोचिंगची प्रॅक्टिस करायला येतात. सर्व क्रिकेटचं सामान आहे. पाहू शकता तुम्ही सर्व क्रिकेटचं सामान आहे. आणि हे इथं याला काय म्हणतात रे प्रदीप? पीच आहे ही क्रिकेटची. ही काका इथंच राहता. चांगले आहे त्यांचं. का मी रुद्राला बी घेतलं होतं. त्यांचाच पोरा आहे तो. भाऊने रेकॉर्ड तोडला आहे डिस्ट्रिक्टचा. चांगला आहे तो बी. तर आम्ही आता गेम प्ले करतो फ्री फायर थोडा. मग परत एकदा भेटू. आज वैष्णव बी चालला आहे त्याच्या घरी. तो बी आजारी आहे, मी पण आजारी आहे. दोघी मामा भाचे आजारी पडलो होतो. तर भेटू आम्ही स्टॉपवरती त्याला सोडून. नाही तर त्याला घेऊ एखाद्या वेळेस व्लॉगमध्ये. तर आज आपला माईक बी येणार आहे. तो येतो की नाही येतो काय माहिती, ते बी पाहू. आणि माईकचे अनबॉक्सिंग तेच करून येणार आहे कारण की ओपन बॉक्स डिलेवरी आहे. पाहू काय होतं. माईक चांगला नाही येतो की नाही येतो ते बी पाहू. आणि वैष्णव झाला त्याच्या घरी. त्याची मम्मी अरे थांबा. हां तर त्याची मम्मी, ही माझी जिजू आणि हा वैष्णव चालले त्यांच्या घरी आता चाळीसगाव. फुल चांगला मूड आहे त्याचा नाही का. आजारी होता असं वाटत बी नाही. फुल चांगला मूड आहे त्याचा. मी एक मजदूर जो दीदीचे काय गाव पकडतोय. आजारी हा मजदूर तरी बी कामं करायला लावत आहे. वाटत नाही यांना काय. दीदी काय बोलायचं आहे तुला? काहीच नाही बोलायचं आहे. वाटतच नाही काय. भाऊकडून कामं करून घेते. भाऊ कशासाठीच नसता नाही का. हा वैष्णव पा. भेटू थांब. तर भेटू नंतर आपण. बरोबर आहे. हां बरोबर आहे. बरोबर ना. शेरी पॅकेट पूर्ण. याच्याबरोबरच हां तुला याला काही प्रॉब्लेम वाटला रिटर्नला जर टाकायची वेळ आली तर त्याच्यावर MRP वगैरे सगळे ठीक आहे. नंबर आहे आपल्यावर. ठीक आहे. केबल बस. एक्चुअली बोलो क्या मैं वहाँ पे अभी नहीं हूँ, मैं घर पे हूँ. छोटा तो नहीं है लेकिन उनसे बात कर लो. तर मित्रांनो
चालू झाला का हां तर मित्रांनो आम्ही चाललो आता विकेकडं त्याला घेऊ आणि जाऊ चक्कर मारायला. पण माझा माईक तर असा उडतोय जसं की आत्ताच घेतलाय तरी मी असं उडतोय ना जसं की त्याला उडून कुठं तरी जायचं माझ्याकडे थांबायचंच नाही. तर चाललो आम्ही तरी बी फुल थंडी आता. थंडी आहे. अरे मी आजारी आहे तरी स्वेटर घालून फिरतो तरी कानपट्टा आहे माझ्या डोक्यात. वाट असं याच्याकडे मला थंडी आहे. अरे इथं चैन नाही लागत आहे माझी त्यासाठी काही ना काही करावं लागतं. ते कॉन्टेंटसाठी आम्हाला चक्कर मारावी लागते. हा कॉन्टेंटसाठी माझ्यासोबत चक्कर मारायला येतात आणि काही ना काही बघायला भेटतं. म्हणजे दररोजच चक्कर मारायला भेटतो तुम्हाला काही नवीन बघायला भेटतं. हा माईक नुसतं ओढूच राहिला. तुम्हाला आवाज येत असेल तर चांगलंच नसेल तर तरी चांगलंच आहे कारण की तुम्ही बघू शकता किती हाल चालू आहे आमचा माईक. म्हणजे आत्ताच आला आहे बरं का माईक. थोडं बॉक्सिंगचा व्हिडिओ बी पाहिला असेल तुम्ही. पाहू का होतं आता विक्रांत नाना सोनवणे पाटील उभे आता तिथं. हा आता भेटू आपण. हे पहा हे विक्रांत नाना सोनवणे पाटील कशी उभे बघा ते इंडियन आर्मी. इंडियन आर्मी बाई इंडियन आर्मी पाहिजे का तुम्हाला इंडियन आर्मी पाहिजे का? हे बघा ही आमची विक्रांत नाना पाटील. विक्रांत नाना पाटील काय बोलायचं विक्रांत नाना पाटील तुम्हाला? जय महाराष्ट्र बोलतील विक्रांत नाना पाटील आहे पा. काय घेतला आम्ही माईक घेतलाय माईक. अरे कितीला? अरे नीट तर काढ. कितीला आणला? 50 रुपयाला. हा वा आता 2000 बोलला लगेच 50 रुपये उभी होऊन गेला. मग एवढं आहे का आपला आवाज स्मूथ होतो का एकदम स्मूथ. एवढा नाही आहेत. अरे एकदम भारी एकदम भारी. तर आम्ही परत एकदा ट्राय करतोय आमचा माईक कसा चालतोय कसा नाही. माईक तुम्हाला आवाज चांगला आहे तसं नाही आहे तसं. आता मी काय बोलेन विकेचा आवाज चांगला येतो का नाही काय माहिती पाहू तुम्हीच. जय महाराष्ट्र पब्लिक. आता आम्ही टाइम टेबल बघतोय आमच्या SYBSCचं SPPUचं. तर प्रदीप शेठचं असं म्हणणं आहे की 2019चं आहे पण मला नाही वाटत 2019चं. 19 नाही 2024. प्रदीपचं असं म्हणणं आहे की सिलेबस आपला 2024चा आहे पण मला असं वाटतं की 2019चा सिलेबस आहे. बघू आता तेच चेक करतोय प्रदीप की 2019चं आहे का 24चं आहे. तुम्हाला जर माहिती असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा की कुठला सिलेबस आहे आपला पॅटर्न. तर आला असेल तुम्हाला चांगला आवाज तर ठीक आहे. नसेल आलं तर आम्ही परत एकदम माईकचा चेक करू. फुल यूट्यूबला व्हिडिओज पाहू कारण की आपण बी एक ब्लॉग बनवतोच आहे तर यूट्यूबची सहायता घ्यायला काय हरज नाही आपली. पाहू आपलं माईकचा काय सेटअप आहे तो पूर्ण एकदा एक्सप्लोर करू त्याचे सेटिंग बी पाहू आणि तुम्हाला शेवटी नक्की सांगतो. माईकचं पूर्ण टेस्टिंग झालेली आहे आणि माईकचे पूर्ण फीचर्स तुम्हाला मी उद्या सांगतोच पूर्ण हे क्लिअर करून की कसा माईक चालणार आहे कसं काय त्याच्यात फीचर्स आहे. आणि आजचा ब्लॉग इथंच थांबतो. तर जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. गुड नाईट. महाराष्ट्र दिसणार नाही तुम्हाला पण जय महाराष्ट्र.